की तुम्ही प्रत्येक वेळी काही ना काही भांडणाची कारण शोधता, निमित्त शोधता, असं का बरं? नाही, आम्ही कोणाची भांडणाची निमित्त शोधत नाही. मग काय करता? आम्ही जे काय असेल ते प्रेमानच प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. अहो पण ते गेल्या वर्षी तुमच्या शेजाऱ्यांचं संडासचं पाणी दारात आलं तेव्हा तुम्ही पाईपा फोडल्याच्या चर्चा गावभर आहेत बरं का, आम्ही ऐकलंय ते. तुम्ही काय आमचं पाणी सहन करशील का संडासचं? मी कशाला करू? नाही, आम्ही देखील तेच केलं. त्यांच्या संडासच्या पायपा फोडून टाकल्या, त्यांची घाण त्यांच्या दारात. आपण त्यांना समजून सांगायचं, फोडाफोडी डायरेक्ट. नाही, आम्हाला आमची ही असंच भाषा आहे, आमची आम्ही असंच समजावून सांगतो लोकांना. म्हणून आम्ही त्यांना प्रेमाने सगळं सांगितलं आणि त्यांच्या पायपा फोडून टाकल्या. म्हणजे त्यांची घाण त्यांच्या दारात आणि आम्हाला त्रास, त्यांना नाही त्रास. भांडत बसलेलं नाही आम्ही काय. तर बघितलं मंडळी, म्हणजे वादंगराव साहेबांची भांडणाची पद्धत अत्यंत निराळी बरं का, निराळी, अत्यंत निराळी. अहो ते कधीही कुणाशी भांडत नाहीत, प्रेमाने फक्त तोडफोड करतात, एवढंच त्यांचं काम.